तुला काय वाटतं किती पुरुष त्यांच्या बायकांचे असे डोक्याची मालिश करत असतील? 70%. काय खरंच? 17 का 70 बोलतोय? 70, 70. हा सोशल मीडियावरती कमी आहेत ना पण हो, दाखवणारे. सोशल मीडियावरती का दाखवते? जर ते लोक त्यांचा अकाउंट असेल तर ठीक आहे. ओके, मग तुझं काय मत आहे? आपण दाखवण्यासाठी करतोय? नाही, अजिबात नाही. युजली अभिजितच माझ्या केसांची मालिश करतो. गेल्या काही मागील दिवसांमध्ये माझा हेअर लॉस खूप झालेला, सो ते म्हणजे म्हणतात ना थोडंसं असं जास्ती नको व्हायला म्हणून तो एक चांगली मालिश करून देतो. चांगली हेअर ग्रोथ राहण्यासाठी तो एक चांगली मालिश करून देत असतो. हेच एक पर्पज आहे. आणि मालिश केल्यावरती बऱ्यापैकी आहे की नाही रे भोसले, गळायचे कमी होतात. थोडं म्हणजे युजली तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते सेव्हरल गोष्टींची, मग ते इनटेक असो एक्सटर्नल असो, पण जर मालिश केली ना तर छान म्हणतात ना नरिशमेंट भेटते केसांना, है ना? हो. So, hello to my wonderful people. Welcome back to my yet another informative vlog. Informative in the sense, हा vlog होणार आहे माझ्याबद्दल, स्पेसिफिकली ना माझ्याबद्दलच असेल ना. ओके, सो माझ्याबद्दलच आहे आणि पर्पज हा आहे की तुम्हाला सांगायचं होतं की मी नक्की का म्हणून टेक्निकल फील्ड मधून युट्यूब मध्ये स्विच केलं. वाय आय स्विच फ्रॉम टेक्निकल टू युट्यूब. एक्झॅक्टली. त्याच्यासाठीच हा व्लॉग मी आज म्हणजे शूट करते, त्याच्यासाठीच ही व्हिडिओ चालू आहे माझी. सो मी का केलं मी तुम्हाला सांगते. फर्स्ट ऑफ ऑल मी म्हणजे प्लेन ग्रॅज्युएशन केलेलं आहे. म्हणजे ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्याच्यासाठी देते की बिंग एंगेजमेंट म्हणून पण राहावी, की लोक माझ्या जेव्हा पण प्रोफाईलवर व्हिजिट करतील तर मी कोण आहे, मी काय आहे, मी हळूहळू रिव्हील हळूहळू करत जाऊ आम्ही, हाय की नाही. आम्ही कुठून आलोय नक्की. जसा कोणी लोकांनी मला कोणी विचारलं नाही की तुमची लव्ह स्टोरी कशी होती आणि तुमची मॅरेज लाईफ कशी आहे, हे कोणालाही म्हणजे कोणी विचारलं नाहीये. तसंच हे पण कोणी विचारलं नाही, पण आय थॉट की म्हणजे व्ह्युअर्स कधी कधी आपल्याला विचारत नाही. आपलं एक अकाउंटेबिलिटी पाहिजे बिंग एक युट्यूबर, आपण स्वतः जाणून दिल्या पाहिजे. मग आय थिंक तेव्हा त्यांना थोडंफार की नाही समजेल आपल्याबद्दल आणि कदाचित त्यांचे प्रश्न त्यातून उद्भवतील आणि त्यात तेव्हा जाऊन ते आपल्याशी कनेक्ट व्हायला चालू होतील, है की नाही. सो आज मी तुम्हाला सांगते की माझं एक आफ्टर मॅरेज मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि इट वॉज अ स्ट्रगल. इट वॉज अ प्रिटी स्ट्रगल. स्मूथली झालं माझं एज्युकेशन, खरं तर तसं बघायला गेलं तर, आहे की नाही, स्मूथली झालं. बट एज्युकेशनल फाउंडेशन काहीच नव्हतं माझ्याकडे. एज्युकेशनल फाउंडेशन इन द सेन्स म्हणजे क्लासेस किंवा ट्युटर्स किंवा असं काहीच म्हणजे मी घेतलेलं नाहीये. मी जस्ट माझा स्टडी मी म्हणजे म्हणतात ना स्वतः घरी बसून मी माझे स्वतःचे कलिना युनिव्हर्सिटीतून मी परस्यू करायला चालू केलं BA. आणि त्या हेतूने मी मग विचार केला की मला पुढे करायचं होतं. ऍक्च्युली पुढे मला जायचं होतं लॉच्या ह्याच्यामध्ये, कोर्समध्ये, है की नाही, लॉ मध्ये जायचं होतं. वकिली मला परस्यू करायची होती. सो माझं BA मी इकॉनॉमिक ऑनर्स मध्ये कम्प्लीट केलेलं आहे आणि 3 वर्ष मी लिटरली स्वतःहून अभ्यास करून स्वतःहून म्हणजे म्हणतात ना सेल्फ गायडन्सने मी चूज केली ही पाथ. आणि इकॉनॉमिक्स मध्ये असं होतं की मी जेव्हा थर्ड इयरला हे घेतलं, सॉरी थर्ड नाही, फर्स्ट इयरला मी इकॉनॉमिक्स हा फक्त विषय घेतलेला. तोपर्यंत माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी ह्या विषयाला जाम हेट दिलेला. सगळे बोले नाही 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 आम्ही तर घेणार नाही. बहुतेक लोकांनी हिस्ट्री, जॉग्राफी और समथिंग, हा इकॉनॉमिक्स. मला मानसशास्त्र घ्यायचं होतं खरं तर सामाजिक कारण किंवा मानसशास्त्र पण मला घ्यायचं होतं. पण मी म्हणलं की मी कदाचित उद्या जर मला सपोज कमर्शियल जर हे भेटल्या, फील्ड भेटल्या, तर मला तिथेही काम करायला नक्की आवडेल म्हणून. आणि सिनारिओ बघता मला असं वाटत होतं की मी म्हणजे म्हणतात ना थोडंसं इकॉनॉमिकलच्याच काहीतरी गोष्टी लर्न कराव्या. माझा तो चॉईस नव्हता किंवा माझा तो एक इंटरेस्ट नव्हता, बट दॅट वॉज माय नीड ओनली, है की नाही. तर हा पण बोलला आणि मला समज दिली ऍक्च्युली ह्याच्या बाबतीत, विषयांच्या बाबतीत, की तू इकॉनॉमिक्स मध्ये उद्या करू शकतेस. म्हणजे हा स्कोप पण आहे भरपूर. इकॉनॉमिक्स मी ग्रॅज्युएशन पर्यंत जसं की डॉक्टर बाबासाहेबांचाच विषय हा इकॉनॉमिक ऑनर्स, त्यांनी पण म्हणजे म्हणतात नाही की नाही ग्रॅज्युएशन त्यांनी इकॉनॉमिक ऑनर्स मध्येच केलेले. सो आय थॉट की नक्की काहीतरी भेटेल. पण नंतर ना मग माझं सडनली माइंड चेंज झालं की मी वकिली घेणार म्हणून, आहे की नाही. अँड दॅट वॉज माय बिगेस्ट इंटरेस्ट. त्याची काय लर्निंग प्रोसेस असते, ऑल दोज थिंग, म्हणजे मला खूप क्युरियोसिटी होती त्या गोष्टींच्या बाबतीत. अँड आय थॉट की मी करूही शकले असते. आय कुड हॅव बीन डन व्हेरी वेल, बट सिच्युएशन वॉजंट इन टू माय फेवर. ओके, कारण त्या टायमाला जास्ती नीड आम्हाला पैशाची होती, बरोबर ना भोसले, जास्ती नीड आपल्याला पैशाची होती. दॅट्स वाय मग मी म्हणलं की यार मी जर आफ्टर ह्याच्यानंतर पण सपोज वकिली नंतर पण
लॉच्या डिग्री नंतरही जर मला एक 10-12 किंवा त्याच्यापासूनही कमी इंटर्नशिपमध्ये मला काम करायला लागलं आणि वी डोंट नो की म्हणजे किती प्रोलॉंग टाइम आपल्याला ते कंटिन्यू करावं लागेल, है की नाही. इंटरेस्ट आहे, आजही मला इंटरेस्ट आहे. गेल्याच वर्षी मी असाही विचार केलेला आहे की नाही, फक्त सेक ऑफ फॉर द फीज मी असा विचार केला. आणि आता तुम्हालाही माहिती आहे की मी प्रेग्नेंट आहे, तर मला हसल जमणार नाहीये. आणि मी म्हणलं माझा इंटरेस्ट तर नक्की आहे, मला करायचंय पुढे जाऊन. आणि म्हणजे फॉर्म भरायला, एंट्रन्स एक्झामला फॉर्म भरायला घेतला आणि दॅट्स आय गॉट इट की म्हणजे फीज भरपूरच जास्ती आहे. 4,000 फीज होती. हा, एंट्रन्स फी ही 4,000 होती. पहिलं पण मी एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे वकिलीची, KJ सोमय्या मधून मी एंट्रन्स एक्झाम दिलेली. ह्याच एका रिझनमुळे की मला कमवण्याचा स्कोप खूप कमी दिसत होता. ओके, कमावण्याचा स्कोप खूप कमी दिसत होता, इंटरेस्ट होता, बट फिअर होतं की मी कशी किती म्हणजे हाताळणार आहे ह्या सगळ्या गोष्टींना. विल आय बी एबल टू बी लाईक क्रिएट द सोर्सेस, इनफ सोर्सेस अराउंड मी ह्यातून. नाहीतर मग स्ट्रगल आणि इट विल नॉट एंडेड एव्हर. मग त्यामुळे मी विचार केला की ठीक आहे, चालेल, मला सध्या तरी मग अभिजित बोलला की एक काम करूया. आणि त्या दरम्यान त्याच्या अगोदरच इन बिटवीन समथिंग आफ्टर ग्रॅज्युएशन मी भरती दिलेली, 2दा भरती दिलेली आहे की नाही. पोलीस भरती ही दिलेली, ट्रेनिंग पण घेतलेली 3-4 महिन्याच्या ह्याच्यामध्ये. पण लवकर मला कळलं की फिजिकली मी तेवढी स्ट्रॉंग नाहीये. कारण बॅक इन डेज मध्ये मी थोडीशी हेल्थनी खूप हे झालेले, सफर झालेले, मेडिकल इश्यू आलेले मला. तर मग त्या टायमाला कळलं, म्हणजे नंतर मला कळलं की माझी तेवढी हेल्थ स्ट्रेंथ नाहीये माझ्याकडे. आय कुड बी एबल म्हणजे अचीव इट द मोर स्टडीज, आय कुड बी फॉलो दोज थिंग्स, बट फिजिकली आय वुडंट बी एबल बिकॉज ऑफ ते खूप रिक्वायरन्स लागतात. सकाळी पहाटे तुम्हाला 6च्या ग्राउंडला उभं राहणं, फिजिकल मेंटेन करणं, धावणं, पळणं, तिथून पुढे घरी येणं, स्टडीज तुमच्या कंटिन्यू करणं, देन पुन्हा तुम्ही थांबून. आणि हे किमान मला असं वाटतं 1-2 वर्ष लागतातच. 1 ते 2 वर्षाच्या भरतीमध्ये काइंड ऑफ प्रिपेरेशन, तेव्हा ते प्रिपेरेशन येतं तुमच्या बॉडीला. तुम्ही हॅबिच्युअल होऊन जाता, कॉन्फिडंट होऊन जाता की मी क्रॅक करू शकेल ती एक्झाम. पण फिजिकलला आय वॉज टू स्केप्टिकल की मी नाही करू शकणार आता. सर पण बोलले होते ना. एक्झॅक्टली, फिजिकलला खूप, फिजिकल मध्ये फिजिकल थोडं खूप कठीण दिसते. फिजिकल मध्ये मार्क आहे, रिटर्न मध्ये छान आहे, रिटर्न मध्ये चांगले होते. हा, तर त्या गोष्टींना त्यामुळे तो एक गोष्ट माझी एस्केप झाली. मी म्हणलं ठीक आहे, पोलीस भरतीज अगेन नॉट फॉर मी, आय की नाही. तर वकिलीमध्ये पुन्हा मला इन्कम सोर्सेस इनफ दिसत नव्हते. त्यामुळे म्हणलं माझा फर्स्ट नीड आहे इन्कम बिल्ड करणं. कारण आम्ही त्या पॉइंटला स्ट्रगल करत होतो फायनान्शियलीच. नंतरही मला म्हणजे समजत नव्हतं की मी अशी काय करू. डिग्री हातात होती पण इनफ अवेअरनेस नव्हती मला, है की नाही. गायडन्स नव्हतं की नक्की काय करू शकेल. प्रत्येक जण बोलायचं हे कोर्स कर, ते कर, हे कर, पण फटकन असा जॉब वगैरे असं काही भेटत नव्हतं. आणि तो पण ही असा म्हणजे म्हणतात ना 12-15 हजाराचा एक स्टेबल जॉब ज्याच्यामधून आपल्याला इन्कम चालू होईल असं भेटत नव्हतं. जॉब भरपूर केलेले आहेत मी, जॉब म्हणजे मल्टिपल जॉब केलेत. आय थिंक रिसेप्शन्स पासून सगळ्यापासून आहे की नाही खूप जॉब केलेले मी. बऱ्यापैकी बऱ्याच फील्डचं नॉलेज होतं मला. डेटा एंट्री, देन आपलं काय म्हणू शकता अकाउंटंट, ह्या सगळ्या गोष्टीचं, मार्केटिंग ह्याचं पण नॉलेज होतं. हा, मार्केटिंगला पण मी फिरलेले, फील्ड वर्कला पण मी कामं केलेले. त्यामुळे बऱ्यापैकी पिच देणं किंवा वोकल राहणं हे सगळं मला समजत होतं. पण मला एक स्टेबल जॉब पाहिजे होता, एक स्टेबल नॉलेज पाहिजे होतं, एक्सपिरियन्स पाहिजे होता. त्याच्यामध्ये मी कुठेतरी लॅक होत होते. आणि दॅट्स हाऊ आय फेल की चला आपण आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया आपण नक्की. मग देन ही सर्च आउट की एक कोर्स आहे ज्याला वेब डेव्हलपिंग म्हणतात आणि त्याला असं कोडिंगही म्हणलं जातं. टेक्निकल लँग्वेजेस आहेत त्या. टेक्निकल लँग्वेजेस जर तुम्ही परस्यू केल्या तर यू विल बी एबल टू बी लाईक क्रिएट युअर करिअर. गेट द नाईस जॉब, ग्रेट प्रोफाईल, विथ द ग्रेट प्रोफाईल असं. अँड ऑब्विसली मग मी 6 महिने मी माझा कोर्स केला. कोर्स केला मी. मी पहिला कोर्स केला, शिकले. देन ही पुश मी अलॉट ओव्हर देअर ऑल्सो की कर तू, तुला बऱ्यापैकी आयडिया येईल. अँड इट वॉज व्हेरी फन. इट ऍक्च्युअली वॉज फन. खूप मजा यायची, क्रिएट करायला खूप मजा यायची. बट आणि मग इंटर्नशिप केली, मग बऱ्यापैकी टेक्निकलला जॉब्स पण भेटले, जॉब्स पण भरपूर वेळापर्यंत केले. बट समहाऊ मी सॅटिस्फाईड नव्हतेच कधी. मी सॅटिस्फाईड नव्हते. एक पर्टिक्युलर मग नाईट शिफ्ट पण भरपूर दिवस केल्या मी, है की नाही. तर त्यामुळे मला असं वाटलं की यार मी काय करू शकते. कारण मला ना लोकांचं प्रेशराईज नाही आवडत आहे. जेव्हा पण सर मला बोलायचे ना की श्रद्धा ये करके दो, वो करके दो, किंवा माझा कोणी हेड मला असा म्हणजे सांगतोय, हे प्रेशराईज माझ्यावरती ते होतं ना. सो आय फील सोबत त्याने अशी बांधली गेलेले किंवा मी असं स्टक झाल्यासारखी मला वाटत होते. मला माझी क्रिएटिव्हिटी काढता येत नव्हती. कधी मला कोणी असं प्रेशर केलं की तू हे कर आणि विदिन द टाइम कर, तर मी तिथं मी डम होऊन जाते. मला नाही करता येत. मी लगेच
स्टक होऊन जाणार तिथं. बट इफ आता जर मी तुम्हाला सांगितलं माझ्यावरती कोणाचं प्रेशर नाहीये नो, आता प्रेशर कोणाचं आहे, आता परिस्थितीचं प्रेशर आहे माझ्यावरती, कळलं का? तर आता मला समजलंय की मी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण बऱ्यापैकी काही की नाही, मी म्हणजे स्टडीज करत असते, थोड्याशा इन्फॉर्मेशन गॅदर करत असते. तर अभिजितला माहितीये भरपूर, मी कुंडली वाचायला शिकले, मी बऱ्यापैकी म्हणजे वास्तुशास्त्र असू, म्हणजे ऑल अबाउट द थिंग्स. ह्या सगळ्या गोष्टी मी छोटे छोटे माझ्या घरासाठी किंवा माझ्या फ्युचरसाठी किंवा माझ्या लाईफस्टाईलसाठी जे काही नेसेसरी आहे तर त्या सगळ्या मी अडॅप्ट करत गेले आणि बऱ्यापैकी नॉलेज आहे. मी सांगत नाही लोकांमध्ये, बिकॉज इफ यू अननेसेसरली अँड इवन नो बडी इज आस्किंग दॅट नॉलेज ना, अँड इफ यू स्प्राउडेड दॅट नॉलेज फ्रंट ऑफ देम, तर म्हणजे तुम्ही फुल दिसता. अँड दॅट्स वाय आय एम नॉट लाईक जस्ट स्पीकिंग दोज काइंड ऑफ द थिंग्स इन फ्रंट ऑफ द पीपल. नाहीतर मला कुंडली बऱ्यापैकी वाचता येते आणि मी माझी कुंडली लाईफस्टाईल हे सगळं मी मॅच करत असते बऱ्यापैकी. तर त्या गोष्टींनी मला नंतर विचार केला की मला जेव्हा माझा फॉर्टेज समजला की मी कंटेंट क्रिएशन मध्ये पण चांगली आहे, बिंग अ डेव्हलपर आय गॉट द स्किल टू बी एडिट. कळलं का? एखाद्या गोष्टीचा इंटरफेस कसा असला पाहिजे, एखाद्या स्टील मला वाटतं मी नाही करते, बिकॉज अगेन टाइम कधी कधी जास्ती कमी पडतो. तुम्हाला कंटेंट कधी महत्वाचं असतं, कधी स्क्रिप्ट महत्वाची असते, कधी तुमचं एडिटिंग महत्वाचं असतं. आणि मोस्ट ऑफ द एडिटिंग हीच करते आता. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला कंटेंट पण मीच गॅदर करते सगळं ऑलमोस्ट टाइमला. ही इज माय बॅकबोन, ही इज लाईक सपोर्टिंग मी ऑल द टाइम. ही इज नॉट गेटिंग दॅट मच टाइम टू बी लाईक मेक द कंटेंट ऑर लाईक म्हणजे तो त्या गोष्टी ब्रिंग नाही करू शकत. लाईक म्हणजे ऑब्व्हियसली टाइममुळे नाही त्याला जमत. तो 12 आवर्सची शिफ्ट करून तो मी काहीच त्याच्याकडनं एक्सपेक्ट करू असेल. पण जेव्हा पण तो घरी असतो किंवा काही असतो तो स्वतः पण म्हणजे म्हणतात ना खूप एन्थुझियास्टिकली पार्टिसिपेट करतो. आपण हे करूया, आपण ते करूया, आपण असं करूया, फुल त्याचा म्हणजे त्याचे कॉन्ट्रीब्युशन असतं. तर मला असं बोलायचं होतं की मी ह्या फील्डमधून पहिली तर मी म्हणजे म्हणतात ना नॉन टेक्निकल मधून मी बिलॉंग करते. मग टेक्निकल मध्ये आले, टेक्निकल मधून मग मी पुन्हा आता मी युट्यूबला स्विच केलंय, विच इज द व्हेरी वायडर, व्हेरी हॅव्हिंग वास्ट एक्सपोजर ओव्हर हिअर. कॉम्पिटिशन इज देअर ऍक्च्युली, बट अगेन होप इज नॉट लाईक बिन गेट डाऊन. मी हिला फोर्स करत होतो लॉकडाऊन पासून. एक्झॅक्टली. आपण युट्यूब चॅनल चालू करूया. एक्झॅक्टली. बट शी वॉज नॉट इंटरेस्टेड दॅट टाइम. एक्झॅक्टली. इवन वी हॅव लॉट्स ऑफ टाइम दोज डेज. एक्झॅक्टली. म्हणजे त्या टायमाला आमच्याकडे भरपूर बऱ्यापैकी वेळ होता कंटेंट क्रिएशन, पण मला खरंच या सगळ्यातल्या आयडिया काहीच नव्हती. तुम्हाला ऑनेस्टली मी तुम्हाला सांगते की मी टिकटॉक हा फ्रिव्हिलियस प्लॅटफॉर्म बघायचे. एक्झॅक्टली. होता टिकटॉक हा 2020 मध्ये बॅन झालेला आहे आफ्टर आय थिंक लॉकडाऊनच, बिकॉज ऑफ द ओनली दिस रिझन की म्हणजे चायनाने हे स्प्रेड केलेलं अँड दीज ऑर ऑल दॅट. मग त्या लोकांचं म्हणजे काही पण रिझन, आय डोंट वॉन्ट टू बी लाईक से दिस थिंग्स ओव्हर हिअर. पण त्या एका गोष्टीने म्हणजे टिकटॉक बॅन झाला इंडियामध्ये अँड ते टर्नआउट झालं इंस्टाग्राममध्ये. रील्स टर्नआउट झाल्या इंस्टाग्राममध्ये आणि टिकटॉकमध्ये भरपूर लोकांना पॉप्युलॅरिटी भेटली, खूप फेम नेम भेटला. आणि आय वॉज फिलिंग की म्हणजे त्या टायमाला मला हे खूप असं म्हणजे हे वाटायचं तुमचा टाइमपास चालायचा असं वाटायचं. मी फ्रिव्हिलियस प्लॅटफॉर्म, आय शुड नॉट टू बी लाईक से दॅट नाव द पीपल आर ओनली अर्निंग बाय दिस सोशल मीडिया आय थिंक, अँड आय एम ऑल्सो इक्वली पार्टिसिपेटिंग नाव. बट मला त्या टायमाला त्याची हे नव्हती, म्हणजे अवेअरनेस नव्हती किंवा त्याची मला तेवढी कदर नव्हती मला त्या गोष्टीची. सो नाव आता टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये आले अँड देन आता मी सोशल मीडियामध्ये आले. तर त्याचा एक रिझन असा होता की मी जेव्हा टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये होते तर मला माझे काही स्किल असं म्हणू शकता की त्याला थोडीशी फिनिशिंग किंवा त्याला थोडंसं मी फ्लरिश केलं तर नक्कीच मला ते बेनिफिशियल ठरेल माझ्या ह्या फील्डमध्ये. ते म्हणजे कंटेंट क्रिएशन, कंटेंट रायटिंग, देन अगेन अजून बोलू शकते एडिटिंग पार्ट, वेदर इट्स लाईक सो मेनी अदर थिंग्स. म्हणजे खूप सारे ऍस्पेक्ट आहेत जे आपण काउंटर नाही करू शकत ह्याच्यामध्ये. वोकल माझं म्हणजे कॉलिंग होतं तर तेव्हा मी कम्युनिकेशन म्हणजे येतात बरेच. मग तेव्हा ते म्हणजे ती बिल्ड होतं. तर मला असं वाटलं की आता मग अभिजित बोलला की तुझं वोकलायझेशन वरती तू थोडंसं इम्प्रुव्हमेंट केलंस तर यू मे बी लाईक अ व्हेरी गुड ब्लॉगर, अ स्पेसिफिक ब्लॉगर. अँड हू एम आय लाईक अ फॉलोइंग पीपल ना, लाईक वेदर इज लाईक म्हणजे मी कोणाचं नाव घेऊ शकते, प्राजक्ता कोळी आताच्या ह्याच्यामध्ये शी इज अ व्हेरी बिगेस्ट इन्फ्लुएन्सर. आणि अगेन अजून काही तिचं नाव मोहिता नामाजोशी, शी इज अ फूड ब्लॉगर. तर असे काही जे ब्लॉगर्स आहेत जे मला त्यांचं वोकलायझेशन खूप आवडतं आणि मी त्यांना आयडल म्हणून बघते. आय नो आय एम नॉट दॅट ग्रेट, आय एम ट्राईंग, आय एम स्ट्रायव्हिंग एव्हरी डे टू बी बिकेम अ गुड व्हर्जन ऑफ माय सेल्फ. बट लेट्स सी की हे किती, कारण आत्ताच्या घडीला मला कंटेंट काढून, कंटेंट एडिट करून, कंटेंट पुट करणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मला आता सध्या माझ्या बॅक ऑफ
बॅक ऑफ स्किल्सला तेवढं अपग्रेड करता येत नाही, वेदर इट्स लाईक अ कम्युनिकेशन, रीडिंग, रायटिंग ऑर समथिंग एल्स असं. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मी नक्कीच वर्कआउट करणार आहे आणि माझ्या लॉचा एक ड्रीम आहे जो मी तोही फुलफिल करणार आहे येत्या काही वेळेमध्ये. ती जर मी करायला घेतलं तर माझ्या अलॉंग विथ माय बेबी ऑब्व्हियसली, आणि ऑब्व्हियसली माझ्या वडिलांचा मला खूप सपोर्ट असतो आणि अभिजितचाही सपोर्ट असतो की शिक्षणाला अंत नाहीये आणि तुझं स्टार्स चांगले आहेत शिक्षणाच्या बाबतीत तर तू कर, तू हे थांबू माझं नकोस. पर्स्पेक्टिव्ह हा तर तू कर. तिच्याबद्दल. तिचे शिक्षणाचे स्टार खूप छान आहे. चांगले आहेत. पण ही करत नाही तो वेगळा भाग आहे. करत नाही कारण सिच्युएशन समहाव मला हे करत नाहीये. मला कसं एकदा केलं ना तर मग मी ते हे करणार. जसं ग्रॅज्युएशन हातात घेतलं तसं मी विदाऊट एनी, नाही तू ही करणार मला माहिती आहे. तो एक माझा प्लस पॉईंट आहे. मला असं वाटतं मी करेल, मला होईल माझ्याच्यानी होणार ते. असं आहे. आणि ऑब्व्हियस इंटरेस्ट आहे त्यामुळेच माणूस थोडंफार पेन जरी झालं तर त्या पेन मधून प्लेजर भेटायला चालू होतं. दॅट्स द ओनली थिंग फ्रॉम दी सोशल मीडिया. मला माहिती आहे बऱ्यापैकी लोकांची अजूनही एंगेजमेंट नाहीये, होपफुली पुढे होणारच, नक्कीच होणार. कारण कन्सिस्टन्सी इज द ओनली मंत्र आय थिंक एव्हरीवेअर. तर नक्कीच मी तुम्हाला पुढे म्हणजे माझं हेच एक पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला सांगायचं होतं की मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये आले, टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये सोशल मीडियामध्ये आले. जे काही माझे नॉन टेक्निकलचे स्किल्स होत्या मी टेक्निकलमध्ये आणल्या आणि जे टेक्निकलच्या आता स्किल्स आहेत त्या मला बेनिफिटेड ठरतात माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती. सो दॅट इज द रिझन आय स्विच टेक्निकल टू लाईक सोशल मीडिया इन टू द युट्यूब. आणि खूप छान प्लॅटफॉर्म आहे, कधी करता येतं, लोक समजायला लागतात आपल्याला, लोक आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी सजेस्ट पण करतात, गिव्ह द गुड फीडबॅक गाईज, म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल तर. आणि बाकी आपलं काम आहे करणं, सतत करणं हेच आपलं एक हे राहिलं पाहिजे नाही की नाही काम. हा धैर्य तेच एक राहिलं पाहिजे सतत करणं. डिसअपॉइंटमेंट होते, खूप इनिशियल लेवल आहे, भीती वाटते, थोडीशी ॲप्रिहेन्सिव्ह फिलिंग पण आहे की नक्की काय होईल कसं होईल. पण हीच एक वेळ आहे, नंतर मला वाटतं एकदा फटकन एकदा म्हणजे म्हणतात ना ती आपण ट्रॅक पे आणायची आहे. एकदा ती ट्रॅकवर आली then nobody going to be judge you, nobody going to, then you might be like following your own norm condition, you may be like building your own way. तर मला असं वाटतं होईल ते नक्कीच. आणि अजून काही तुम्हाला माझ्याबद्दल विचारायचं असेल सो कॉमेंट मध्ये विचारा. मला नाही माहिती आम्ही बोलताना किती गोष्टी आमच्या म्हणजे म्हणतात ना आमच्याकडे सुटतात आणि किती गोष्टी आम्ही बोलून जातो. सो तुम्ही मला मी एज्युकेशन बद्दल सांगितलेलं आहे, माझ्या युट्यूब जर्नी बद्दल आता मी सांगितलेलं आहे. मला खूप आवडतं ब्लॉगिंग कॉन्फिडेंटली करणं आणि ही ब्लॉगिंगच मी मुद्दामून चूज केली बिकॉज मला स्वतःतला तो एक म्हणजे ना ते पुल करायचं होतं मला ती पर्सनॅलिटी. ओके, ती पर्सनॅलिटी मला पुल करायची होती की एक बिंग अ गुड स्पीकर इट्स लाईक वेर एव्हर यू आर, नो मॅटर तुम्ही एका क्राऊडमध्ये थांबलायत किंवा एखाद्या सुनसान ठिकाणी थांबलायत किंवा तुम्ही स्ट्रेंजर्स लोकांमध्ये आहेत, नो मॅटर, पण तुम्हाला तुमच्यामध्ये बोलण्याची कला ही तुम्ही अवगत झालीच पाहिजे. आणि मला खूप आवडतं लोकांशी बोलायला. इव्हन आजही मी माझ्या को-लर्नरशी बोलते तेव्हा ती लोकही मला बोलतात, म्हणजे डिफरंट कंट्रीच्या लोकांशी मी जेव्हा माझ्या को-लर्नरशी बोलते ना तेव्हा खूप जाम मजा येते आणि त्यातून मला ही व्हॅल्यू कळली. मला माहिती आहे कम्युनिकेशन हा खूप मोठा एक म्हणतात ना फॅक्टर आहे तुमच्या पर्सनॅलिटीला एक म्हणतात ना गुड व्हर्जन देण्याचा. तर त्याच एका गोष्टीला मी होप करते की मी चांगली करत जाईल. हेच माझं एक मोठं आहे. एक रिसोर्सेस माझे फिक्स झाले तर आय बी रिअली गिव्हिंग टू माय सेल्फ समथिंग व्हेरी हार्ड, म्हणजे ज्याच्यातून मी म्हणतात ना उभी राहू शकेल. अँड दॅट इज माय ओनली मोटो, माय ओनली आय थिंक एम इन फर्दर. सो थँक्यू. अँड इफ whoever like listening me out there, towards them I'm very thankful, I'm very grateful to be hearing those kind of my journey, my perspective, what I think about myself. आणि भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये with the some other interesting things आणि बघू काय करता येईल का. So till that, bye and just stay happy, stay along with us, stay tuned with us in next vlog till the next vlog. So bye.